नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुहास आपटे यांच्या फेसबुक वॉलवरचा हा एक अतिशय सुंदर संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत सुद्धा पोचवते आजच्या आनंदी कट्ट्याच्या माध्यमातून. मन म्हणजे काय हो? त्याला कोणी पाहिलं नाही, कसं असतं ते माहीत नाही, पण त्याला खूप मान सन्मान असतो. कधी ते लिक्विड असतं, कारण मन भरलं नाही असं म्हणतो ना आपण. कधी कधी ते सॉलिड असतं, मनावर खूप ओझं आहे असं सुद्धा म्हणतो आपण. कधी ते घर होतं, मेरे मन में रहने वाली, तर कधी ते तहानलेलं असतं, मेरा मन तेरा प्यासा. तर कधी कोणी त्याला मोराची उपमा देतं, मनमोराचा कसा पिसारा फुलला, आठवतं ना? तर असं हे मन आयुष्यभर आपल्याला झुलवत ठेवतं. कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो. हे मन कधीच स्थिर का बरं नसतं बरं? कधी प्रेयसीच्या तोंडातून मंदिररूप धारण करतं आणि ती म्हणते, मन में तुझे बिठाके. काही जण असतात की त्याच्या मनात काही राहत नाही, तर काही मनकवडे असतात. मन दिसत नाही, पण त्यानं ठरवलं तर ते हरवून टाकतं. तर कधी शक्ती नसतानाही जिंकूनही देतं. खरंच मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. जरी त्याला कोणी पाहिलेलं नाही, तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी होतो. कधीकधी हे मन खूप डेंजर असतं. स्वतःकडे राग तिरस्कार ठेवतं आणि मग हे मनातले राग दुसऱ्याचे नुकसान करतात. याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून अस्तित्वात आलेलं नाही, पण तरी लोक म्हणतात, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मन दिसत नसलं तरी तेच आपल्याला घेऊन फिरत असतं. कधी घरी, कधी डोंगर दऱ्यात, कधी आकाशात. पण ते निर्मळ असतं, पारदर्शक असतं. म्हणूनच तर आपण म्हणतो ना, मुरा मन दर्पण कहलाय. तर श्रोते हो, अशा या न दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या मनाला काबूत ठेवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. पण खरं सांगा, मनाप्रमाणे जगता आलं नाही तर त्याला काही अर्थ आहे का? म्हणूनच मनसोक्त जगा, आनंदी राहा, जीवनाचा आनंद स्वतःही घ्या आणि दुसऱ्यालाही द्या. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.